बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यात NSUI आणि अभाविपचा वाद टोकाला गेलाय। NSUIचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आरोप करण्यात आलाय। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा NSUIचा आरोप आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या मुलीने मीडियाला बाईट दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुलीला कोंडून ठेवल्याचा आता काँग्रेसचा हा गंभीर असा आरोप आहे। पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एका मुलीने अनाथ विद्यार्थ्यांची फी परत मिळत नाही आणि हे प्रश्न विचारायचे आहेत असं माध्यमांना सांगितलं होतं। रात्रीच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होत्या असा आरोप काँग्रेसने केलाय। तुमची फीस परत मिळाली आहे असे व्हिडिओ बनवून द्यावेत असा आग्रह करण्यात आल्याचा आरोप आहे। मोठा गदारोळ झालाय। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसने आरोप केला। दोन मुलींना कोंडून ठेवलं। एबीव्हीपीचे गुंड आले, त्या पोरींना धमकावलं, त्या पोरींना मारहाण केली। त्या पोरीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या पोरी काही आल्यात, आमच्या मुली युवक काँग्रेसच्या, की न्याय मागायसाठी ज्या दोन मुली अनाथ मुलींना ज्या पद्धतीनं हुकुमशाही गुंडगिरी दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे। पुण्यातील राड्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिल्या। अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवणं संतापजनक आहे। विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अभाविपच्या गुंडांना कुणी दिला असा थेट सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला। तर गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही असा इशारा सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला। पुण्यात NSUIच्या या आंदोलनादरम्यान अभाविपचा राडा पाहायला मिळाला। कारण आपण पाहतोय की अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार असं हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष एबीव्हीपी कुठेतरी करत आहे। त्यांच्याजवळ दुसरं काही नाही, त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।